श्री स्वामी समर्थ मित्रांनो, कशा आहात? आशा करते खुश असाल, सुखी असाल आणि संपन्न असाल आणि स्वामींच्या सेवेत रममाण असाल। आज आहे हनुमान जयंती आणि चैत्र पौर्णिमा। आज आपण हनुमान जयंतीला हनुमानाच्या मंदिरात मोतीचूरचे लाडू हनुमानांना नैवेद्य प्रसाद म्हणून दाखवायचे आणि तिथे कोण बाहेर गरीब वगैरे बसलेले असतील तर त्यांना मोतीचुराचे लाडू आपण प्रसाद म्हणून वाटायचे आहेत। हनुमानाच्या मंदिरावर एक लाल झेंडा किंवा केसरी झेंडा आपण मंदिरावर लावण्यात, आपली कसली पण संकट असली तर आपण हनुमानाच्या मंदिरावर झेंडा लावल्यामुळे दूर होण्यास मदत होतात। आपण हनुमानाच्या मंदिरात सुंदरकांडचा पाठ करायचा आहे। जर आपल्याला हनुमानाच्या मंदिरात सुंदरकांडचा पाठ करायला जमले नाही तर आपण घरात सुद्धा हा सुंदरकांडचा पाठ करू शकतो। दर मंगळवारी, शुक्रवारी आठवड्यातून एक वेळ, कधीही तुम्हाला वेळ असेल त्यावेळेस आपण सुंदरकांडचा पाठ घरात करायला पाहिजे। त्यामुळे हनुमान हे संकटनाशक आहेत। हनुमानांनी श्रीरामांना सीता मिळवून दिली होती, त्यांनी पूर्ण पर्वत उचलून आणला होता, संजीवनी। तर असे हे हनुमान खूप शक्तिशाली आहेत। त्यामुळं आपली कसल्याही प्रकारची संकट असली तर आपण श्री हनुमानांना शरण जाऊन आपले संकट होण्यास प्रार्थना करावी। राईच्या मोहरीच्या तेलाचा किंवा तिळाच्या तेलाचा, तुपाचा हनुमान मंदिरात आपण आज जमेल तो दिवा लावायचा आहे आणि आपली संकट दूर होण्यास प्रार्थना करून यायची। नंतर गूळ, गव्हाचे पीठ एकत्र आपल्याला चांगले भाजायचे आहे आणि त्याच्यापासून सुकडी किंवा लाडू किंवा रोट हा नैवेद्य म्हणून हनुमानांना दाखवायचं आहे। आपल्याला जे जमल ते आज आपण दान करायचे आहे। आजच्या दिवशी केलेल्या दानाला खूप महत्त्व आहे, पुण्य प्राप्त होते। आज चैत्र पौर्णिमा असल्यामुळे श्री स्वामी समर्थ भक्तांनी आज आपण सत्यनारायण पूजा आज मंगळवारी सायंकाळी प्रदोष काळात करायची आहे, म्हणजे 5:30 ते 6:30 या वेळेत किंवा 6:30 नंतर 7:30 या वेळेत आपण सत्यनारायण पूजा वाचून घ्यायची आहे। सत्यनारायण पूजा घरात दर महिन्याला पौर्णिमेला केल्यामुळे आपल्या घरात अन्नधान्याचा पुरवठा होण्यास मदत होते, सुख शांती ऐश्वर्य येते, आपल्या घरातील संकटे निघून जाण्यास मदत होते। तर असे काही छोटे छोटे उपाय आहेत ते आपण करून बघा आणि काय रिझल्ट मिळतो ते मला नक्की सांगा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।